हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा. मी आहे स्नेहल पुरी आणि आपण एक नवीन सिरीज चालू केलेली आहे ज्याचं नाव आहे गावाकडच्या भाज्या. आज आहे पार्ट 4 आणि आपण बनवणार आहोत ढेमशाची भाजी. बरोबर ऐकलंय. ढेमशाची भाजी म्हणजेच काही ठिकाणी त्याला गोल भेंडी असं सुद्धा बोलतात. अशा प्रकारचं काहीचं ते दिसतं. जरी विचित्र असलं हे नाव, भाजी मात्र खूप टेस्टी बनते याची. तर चला बनवूया. तर आता आपण इथे 2 ढेमसे घेतलेली आहे. तर ढेमसे नावावरून मला आठवलं की एखाद्या मुलीला काय ढेमशेसारखी बसली अशी उपमा दिली जायची याच्यावरून. हे नाव ऐकूनच मला भाजी खावीशी वाटायची नाही बरं का लहानपणी. पण खरंच अशा प्रकारे जर तुम्ही केली ना खूप टेस्टी लागते. तर सर्वात अगोदर तर आपल्याला लसूण जिरेची जे आहे ना ते कूट करून घ्यायचं आहे. म्हणजे लसूण आणि जिरे चांगलं ठेचायचं आहे. त्याच्यामुळे टेस्ट खूप छान येतो आणि अशा प्रकारे आपल्याला जाडसर ठेवायचं आहे. त्याच्यानंतर शेंगदाण्याचं कूटसुद्धा आपण बारीक करून घेतलेलं आहे. ते मी तुम्हाला पुढे दाखवते. आता हे जे तेल आहे 3-3.5 पड्या घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला अगोदर एक मिश्रण तयार करून घ्यायचं आहे. बघा, एका वाटीमध्ये लाल तिखट, हळद आणि धने असं मिक्सचर करून साईडला ठेवून द्यायचं आहे. आता तेलामध्ये आपल्याला जिऱ्या मोहरीची फोडणी द्यायची आहे. जिरं मोहरी टाकायची. तुम्ही हिंगसुद्धा टाकू शकता. मी इथं हिंग टाकलेलं नाही आहे. याला चांगला तडतडू द्यायचा मस्तपैकी. आणि आता याच्यामध्ये जाणार आहे लसूण जिऱ्याचं मिश्रण कूट जे आपण खलबत्त्यामध्ये कुटलं होतं. आता याच्यामध्ये आपण कापलेले ढेमसे टाकणार आहोत, म्हणजेच गोल भेंडी टाकणार आहोत आणि याला चांगलं परतून घ्यायचं आहे जोपर्यंत हे भाजले जात नाही चांगल्या रीतीने. आता बघा, हे चांगलं शिजलेलं आहे आणि ढेमसेसुद्धा मला कोवळे भेटले होते, त्याच्यामुळे खूप लवकर हे शिजतील. आता तुम्हाला जे लाल तिखट, धने आणि हळदचं जे मिश्रण आहे ते टाकायचं आहे. थोडासा पाण्याचा शिपका मारायचा आहे आणि नंतर शेंगदाणे जे आपण मिक्सरमधून काढलेले आहेत ते ॲड याच्यामध्ये करायचे आहे. साईडला पातेल्यामध्ये पाणी ठेवायचं आहे. तुम्हाला जर ओलसर म्हणजे पाणी भाजी करायची असेल तर पाणी जास्त घालायचं, कोरडी असेल तर कमी पाणी घालायचं. तर आम्हाला इथं सगळ्यांना पुरली पाहिजे म्हणून, म्हणजे 4 जणांकरता ही भाजी आहे, त्याच्यामुळे आम्ही याच्यामध्ये जास्त पाणी ॲड करतो आहे आणि हिला मस्त गदा शिजू द्यायची आहे. आता मीठ टाकायचं विसरलं होतं म्हणून आता आम्ही लास्टला मीठ ॲड करतो आहे. त्याच्यानंतर खूप सारा कोथिंबीर टाकायचा आहे. कंजूसी अजिबात करायची नाही, नेहमीप्रमाणे मी सांगते परत परत. तर अशा प्रकारे तुमची ढेमशाची भाजी रेडी आहे. तर तुम्ही कधी बनवताय मग ही भाजी मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आता छानशा व्हिडिओसोबत आपण परत उद्या भेटणार आहोत. तोपर्यंत टेक केअर.